टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर सुधार प्रन्यास म्हणजे NIT मधील घोटाळ्याचा मुद्दा या अधिवेशनात गाजला। काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरलेला आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। भाऊ, तुम्ही हा मुद्दा उचलून धरला आणि आरोप करतात की NITच्या अधिकाऱ्यांचं रेड कार्ड आहे, कुठला आधार आहे, काय सांगणार? नाही, मला असं वाटतं की नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आता माझ्या मतदारसंघामध्ये जे अनधिकृत लेआउट्स आहे त्या लेआउट्समध्ये 30-30, 40-40 वर्षापासून घरे बनली आहे। त्या अनधिकृत लेआउटचं रिझर्वेशन हटवावं म्हणून नागपूर सुधार प्रन्यासकडे मागच्या 5 वर्षापासून पाठपुरावा करून झालो, परंतु तिथलं रिझर्वेशन हटवण्यासंबंधी कुठलीही कारवाई होत नाही। आणि एकीकडे माझ्याजवळ अशा तक्रारी आल्या, नरेंद्रनगरचा जो काल जो मी प्रश्न लावला होता त्याच्यामध्ये 6 प्लॉटला एका बिल्डरच्या सांगण्यानुसार त्याला RL दिलं आहे। त्याच्या उत्तरात राज्य शासनाला जे NITने उत्तर चुकीचं उत्तर दिलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने असा आदेशच नाही दिला आहे की खेळाच्या मैदानावरचं किंवा गार्डनच्या जागेवर तुम्ही प्लॉटचं RL द्या म्हणून हे राज्य शासनाचंही गुमराह करण्याचं काम नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांकडून होत आहे। मला वाटतं की सामान्य जनतेला न्याय न देता असे जे लेआउट्समधले प्लॉट रिलीज करायचे आहे ते काही अधिकारी, काही एजंट यांच्या संगनमतानं ते रिलीज होऊ शकतात, परंतु सामान्य माणूस जिथे राहतो, ज्या माणसानं आपल्या आयुष्यावरची कमाई त्या प्लॉटवर लावली आणि त्या प्लॉटचं RL लेटर रिझर्वेशन कॅन्सल करून देणं हे यांच्याच्याने होत नाही। कारण की तुम्हाला माहीत आहे की ज्या वेळेस हे लेआउट्स बनले त्यावेळेस ज्या लेआउट धारकांनी जो मालक होता त्यांनी सँक्शन न करता हे प्लॉट विकले, त्याचीही चुकी आहे। ज्यांनी घेतले त्यांचीही चुकी आहे, परंतु सगळ्यात जास्ती चुकी नागपूर सुधार प्रन्यासची आहे। त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये जर असं होत आहे तर त्यावेळेस त्यांनी दखल का नाही घेतली? त्यांनी दखल घेतली असती तर लोकांनी तिथे घरं नसते बांधले। आता लोकांनी घरं बांधले, आमदार खासदारांनी DPTC फंडातून तिथे सुविधा दिल्या, मग आता त्या लोकांना त्यांचे RL मिळाले पाहिजे, हाच माझा प्रश्न आहे। परंतु एकीकडे यांना बाजूला ठेवल्या जाते आणि दुसरीकडे जर यांच्याशी ताळमेळ जमला, कोणाचा आर्थिक व्यवहार झाला तर त्याच्यात त्याला RL मिळते, असे प्रकरणं माझ्याजवळ आहे। मी सभागृहात ते लावले आहे। सोमवारी मला वाटते ती लक्षवेधीसुद्धा चर्चेला येणार आहे। पैसे देऊन RL काढतात असा आरोप केला आहे तुम्ही? अरे मला सांगा ना, मग एखाद्या लेआउटमध्ये त्या लेआउटच्या 200 लोकांनी माझ्याकडे तक्रार आणली की आमचे हे 4 प्लॉट्स आहे, प्लॅनेट कॉलनी, ओमकार नगर, हे 4 प्लॉट आहे, हे खेळाचं मैदान म्हणून आहे आमच्या प्लॅनमध्ये, आणि तरी याचे तुम्ही सँक्शन दिले। हे कशामुळे झालं असेल? जेव्हा 210 लोक तक्रार लेखी माझ्याकडे घेऊन आले की आमच्या लेआउटचं हे खेळाचं मैदान आहे, तरी यांनी वरील इस्माला या बिल्डरला याचे 4 प्लॉटचे RL दिले, तर मला तर दखल घ्यावी लागेल ना त्याची। आणि हे म्हणतात की ते कोर्टाच्या निर्देशाने। आता सभागृहात जेव्हा चर्चा होईल तर यांना आम्ही सांगू की कोर्टाचा निर्देश काय आहे आणि तुम्ही कसं काम केलं, यामध्ये कोणते लिप्त अधिकारी आहे त्यांची राज्य शासनाने चौकशी करावी, त्यांना निलंबित करावं आणि जे RL आहे ते RL कॅन्सल करावे, हाच माझा मुद्दा राहणार आहे। आंदोलनही करणार भविष्यात NITच्या भ्रष्टाचाराविरोधात? कसं आहे, या सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी या शहरातले जे प्रश्न असतील त्याच्यासाठी आंदोलन करणं आमचं आजचं काम नाही आहे, वर्षानुवर्षापासून काम आमचं एकच आहे की सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे। तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन काही करायचं असलं ते करू। खूप खूप धन्यवाद। NITच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे आणि वेळप्रसंगी जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी आंदोलन करू असा इशाराही आमदार विकास ठाकरे यांनी दिला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।